नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्स स्मिथ मारे प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने नेहमीप्रमाणे तुमचं मनापासून स्वागत करतो. आजच्या पाहुणीला पण बोलावणार आहोत आणि कानाचे खडे या मंचावर फोडणार आहोतच, पण त्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. कानाला खडा कार्यक्रम तुम्हाला का आवडतो? नाही, मी करतो म्हणून तो आवडतो मला माहिती आहे, पण अजून एखादं दुसरं कारण सांगा ना. हा कार्यक्रम आवडण्याचं कारण वेगळं नाही आहे, हा कार्यक्रमच खूप वेगळा आहे. आजवरच्या तुमच्या मनात असलेल्या पटलेल्या न पटलेल्या गोष्टी कानाला खडा लावून बोलायला लागतात, म्हणून हा कार्यक्रम तुम्हाला आवडतो. आता हे सगळं आज सांगण्यामागचं कारण असं आहे की काही कलाकारांना नेहमी असं वेगळं काम करण्यात रस असतो. त्यांचा असा अजिबात हट्ट नसतो की मी सतत सगळीकडे दिसत राहिलं पाहिजे, मला सगळ्यातलं सगळं आलं पाहिजे. उलट मी कमी दिसलं तरी चालेल, पण मी जसं आहे तसं दिसलं पाहिजे आणि मला काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. आजच्या आपल्या पाहुणीचं मत हे असंच आहे. कलाकार म्हणून काम निवडण्याच्या आणि करण्याच्या वेगळेपणातून ज्यांनी आपला आजवरचा प्रवास केला आहे आणि या प्रवासात त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. पण प्रवास वेगळ्या पद्धतीने करायचा म्हटल्यानंतर सुद्धा कानाचे खडे चुकणं शक्य नाही हो. बघूया ना यांच्या कानाचे खडे काय आहेत ते. स्वागत करूया आपण मृणाल देव कुलकर्णी यांचं. वर्षांवर्ष तशाच दिसतात काय ह्यांचा राज. मृणाल देव कुलकर्णी आल्या खडा लावायला. मृणाल देव कुलकर्णी आल्या खडा लावायला. वाचनाची खूपच आवड, वेगळाच त्यांचा वास. दिग्दर्शनात नेहमीच असतो का त्यांचा इतिहास. सगळ्यांसमोर एक विनंती त्यांना आहे आज. आज त्यांनी फिटनेसचाही हो आज त्यांनी फिटनेसचाही सांगावा तो राज. मृणाल देव कुलकर्णी आल्या खडा लावायला आज. मृणाल देव कुलकर्णी आल्या खडा लावायला आज. थँक्यू 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 व्हेरी मच. आपल्यासाठी एक चक्क मराठीमध्ये गझल कोणीतरी गाईल असं वाटलं होतं का कधी? बिलकुल नव्हतं वाटलं, बिलकुल नव्हतं. आणि हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे अनेक शोजमध्ये आजपर्यंत गेले मी, पण हे अशा पद्धतीचं स्वागत माझं कधीही झालं नव्हतं. म्हणजे मला एरवी फिट असल्याबद्दल मला कॉम्प्लिमेंट्स मिळतात. असं कसं तुम्ही एवढं फिट राहता आणि मग काय करता आम्हाला तरी सांगा वगैरे, हे सगळं मला माहिती आहे. पण हे गाण्यातून मी आज पहिल्यांदा ऐकलं. क्या बात आहे. थँक्यू. तू लहानपणापासून ठरवलंस की आपण या व्यवसायात यायचं होतं? नाही, ते मात्र बिलकुल नव्हतं. मग बालपणामध्ये तुला काय व्हायचं होतं आणि तुझं बालपण एकंदरीत कसं गेलं असेल? माझं बालपण, मी जन्मले एका साहित्यिकाच्या घरामध्ये आणि माझे आईवडील दोघेही प्राध्यापक होते. त्याच्यामुळे खूप पडाकू टाईपची मुलगी होते मी. अतिशय शिस्त आणि अभ्यास वगैरे. आणि असं साहित्य आणि कला, संगीत, संस्कृती या वातावरणात माझं बालपण गेलं आणि त्याचा मला खूप पुढे आयुष्यामध्ये फायदा झाला. मी आज जी काही आहे, जशी काही आहे, त्या सगळ्याचं श्रेय मी माझ्या कुटुंबाला, माझ्या आईवडिलांना, माझ्या आजोबांना आणि माझ्या त्या कुटुंबाला देते. आणि त्यानंतरचं माझं जे काही आयुष्यात परिवर्तन झालं, मी अभिनेत्री झाले आणि इतक्या वर्षाची करिअर मी करू शकले. तुम्हा सगळ्यांना आवडतील असे अनेक रोल्स माझ्या वाट्याला आले आणि ते मी निभावू शकले. याचं संपूर्ण क्रेडिट मी माझ्या सासरच्या मंडळींना देते, कारण मी लग्न झाल्यावर करिअर सुरू केलं.
पण मी माझ्यापुरती एक कामाच्या बाबतीत चौकट ठरवली होती. माझ्या नशिबाने सुदैवाने मला खूप चांगले रोल्स करायला मिळाले. खूप संधी माझ्याकडे आपणहून चालत आल्या. आणि आयुष्यामध्ये मी असं कुठेतरी ठरवलं होतं की आपल्याकडे येईल ते काम आपण घ्यायचं नाही. आपल्याला हवं तेवढंच काम आपण करायचं, कारण खूप काम करायची काही गरज नाही आहे. आपल्याला हवं, आपल्याला आवडेल, आपल्याला रुचेल, योग्य असेल तेच काम आपण करूया. या बाबतीत मात्र कानाला खडा म्हणता येईल असा एक माझा नियम होता की माझं कोणतंही काम माझे आईवडील, माझे सासू सासरे, अर्थात नवरा आणि माझा मुलगा या चौघांबरोबर असं एका काउचवर बसून बघता येईल असं काम मला करायचं आहे. कारण अनेक प्रलोभनं या क्षेत्रात येतात. असं वाटतं आपण हा रोल केला की आपल्याला आणखी चांगला रोल मिळेल. तर माझं असं काही म्हणणं नव्हतं. मला आयुष्यभर जे मला पटलं, आवडलं तेच काम मी केलं आणि बाकीचं काम मी स्वीकारणारच नाही या बाबतीत मी कानाला खडा लावला होता. या सौंदर्यामुळे, तुझ्या सुंदर दिसण्यामुळे कधी कानाला खडे लावायला लागले का? हो, खूप वेळा. म्हणजे कानाला खडा लावून उपयोग पण नाही अशी कधी कधी परिस्थिती येते. म्हणजे स्वतःला सुंदर म्हणायचं काही माझा मुद्दा नाही आहे, पण कधी कधी तुमच्या दिसण्यामुळे किंवा तुमच्या असण्यामुळे अनेक रोल्स तुमच्याकडे येत पण नाहीत. चित्रपटसृष्टीचा काहीतरी एक विचित्र नियम आहे की तुम्ही विचित्र पद्धतीने टाईपकास्ट होता. म्हणजे मृणाल कुलकर्णी म्हटली की मग तिला साधारण सटल रोल्स मिळायला पाहिजे. तर असं होतं अनफॉर्च्युनेटली. हा एक कानाला खडाच आहे, टोचणारा खडा आहे, पण माझ्या परीने मी तो मोडायचा प्रयत्न करते. आणि अगदी खरं सांगायचं तर अभिनेत्री म्हणून मी अनेक वर्ष स्वतःला एक कोशात ठेवलं होतं, मीही ठेवलं होतं. त्यामुळे कदाचित मला तसेच रोल्स येत आले गेले असतील. पण आता मी कानाला खडा लावला आहे की अधिकाधिक प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्यासाठी करायचा. आणि याचं प्रमुख कारण असं आहे की मला दिग्दर्शिका म्हणून आय वॉन्ट टू ग्रो मोर. असं मी ऐकलं होतं की ज्या दिवशी तुझं लग्न झालं त्या दिवशी पुण्यामध्ये सर्व पेठांमध्ये आणि सर्व नव्या नव्या वस्त्यांमध्ये भयंकर निराशेचं वातावरण पसरलं होतं. अनेक म्हणजे त्या दिवशी सगळे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर होते, त्यांच्या दुकानाच्या बाहेर रांगा लागल्या होत्या आणि त्या 3-1 दिवस जात नव्हत्या असं मी ऐकलं होतं. आता याच्या मी थोडंसं माझ्या स्वभावानुसार मी 1.5-2% अतिशयोक्ती केले, पण तरी उरलेलं 98% खरं आहे. पण मग हे एवढं सगळे हृदय तुटली, मग एक कसं जुळलं, काय झालं? एकतर मी आणि रुचिर माझा नवरा आम्ही हे बालपणापासनं एकत्र वाढलो म्हटलं तरी चालेल. आमची कुटुंब एकमेकांची मित्र होते, परिचयाचे होते. आणि कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतली आणि समोर माझ्या रुचिर समोर आला, कारण तो तेव्हा कला मंडळाचा मुख्य होता. आणि तो नेहमी गमतीने म्हणतो की आज मृणाल जी काही महाराष्ट्राला अभिनेत्री म्हणून मिळालेली आहे ती माझ्यामुळे मिळालेली आहे. कारण एकतर मी तिचं सिलेक्शन केलं पहिल्यांदा आणि त्यामुळे तिला अभिनय क्षेत्रामध्ये वाट मिळाली वगैरे. पण एकमेकांची घरची बॅकग्राऊंड एकमेकांना माहिती होती आणि प्रथम दर्शनीच मला वाटतं असं काहीतरी जुळलं असावं, कळलं असावं. आणि त्याला ते इच्छा होती प्रपोज करायची, पण तो हिंमत नव्हती तेवढी होत. त्याला वाटायचं ही पुण्यातली हुजूरबागेतली शिष्ट मुलगी, ही मला नाही म्हटली तर मला फार त्रास होईल वगैरे वगैरे. आणि तोपर्यंत अख्खं कॉलेज मला वहिनी वहिनी म्हणायला लागलं होतं, कारण त्याचा मित्रपरिवार खूप मोठा होता. 11वीत होते मी आणि वहिनी वहिनी वगैरे, म्हणजे काही अर्थ आहे का ह्याला. पण मला माहिती होतं की ज्या दिवशी तो मला प्रपोज करेल त्या दिवशी मी त्याला हो म्हणणार आहे, बिकॉज आय यूज टू लाईक हिम अ लॉट. आणि त्यांनी काही विचारायचीच तयारी नाही त्याची. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. मी म्हटलं अरे बाबा हा काही विचारत नाही. मग एक दिवस माझा कडेलोट झाला माझ्या पेशन्सचा आणि मी त्याला म्हटलं की तू मला काहीतरी विचारणार आहेस असं मला आपले सगळे मित्र सांगतायत, मित्रमैत्रिणी, आणि ते तू विचार पटकन. तर तो म्हणाला की काय विचारणार आहे? तुला माहिती आहे रुचिर माझा नवरा हा वकील आहे. तर वकील तर म्हणजे कधीच शब्दात त्याला आपण पकडू शकत नाही. तुम्ही काहीही करा आपण त्याला शब्दात नाही पकडू शकत. हे आणि तेव्हापासूनच त्याचं होतं. तो म्हणाला काय काय विचारायचं आहे? तर मी म्हटलं की अरे मला सांगितलं सगळ्यांनी, मला माहिती आहे, तू आता म्हणजे विचार ना. तर तो म्हणाला पण काय काय कुणी काय सांगितलं? परत माझ्या पेशन्सचा अंत झाला आणि मी म्हटलं ए बाबा तू मला जे काय विचारणार आहेस ना ते तू मला विचार किंवा विचारू नकोस, त्याचं उत्तर हो असं आहे.
त्यामुळे माझा नवरा आज इतक्या वर्षांनी मला सतत चिडवतो की पहिली गोष्ट मी तुला प्रपोज केलं मी तुला प्रपोज केलं नाही, तू मला प्रपोज केलं. हा. आणि दुसरी गोष्ट, अजूनही मी तुला काही विचारलेलंच नाहीये, तू कशाला हो म्हटलीस ते तुझं तुलाच माहितीये. बरं, सगळं झालं, लग्न झालं व्यवस्थित, काय सगळ्यांची व्यवस्थित होतातच, पण काय कानाला खडे असतातच. नंतर आपल्याला कळतं, अरे ही गोष्ट जरा बरोबर नाही तिची काही. नाही, अशा तर खूपच गोष्टी आहेत. लग्न म्हटलं की हे सगळं आलंच. आणि जी त्याची गुंडागिरी मला आधी खूप आवडत होती, नंतर मी भयंकर घाबरून राहायला लागले लग्न झाल्यापासून. कारण हा माणूस कुणाशी जाऊन कधी टेन्शन करेल. आणि कारण तत्वासाठी ना, पुणेरी आहे पक्का. ते लग्नाआधी जे असं वाटत होतं की कसला आहे ना, अगदी सॉलिड. ते लग्नानंतर ए बाबा तू आता कोणत्या फंदात पडू नको, हे ताबडतोब चेंज झाला माझ्यात. आणि तो माझ्यातच झाला. आणि मग तो त्याच्यात यावा यासाठी मी खूप प्रयत्न करायला लागले की नको नको तू कोणाच्या भानगडी पडू नको, हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल 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 चल. असं होऊन मी एक वेगळीच व्यक्ती झाली असं मला वाटतं. आणि त्याचं एका शहाण्या नवऱ्यामध्ये परिवर्तन करण्यामध्ये मी यशस्वी झाले. हा एक मला बऱ्याच वेळेला न कळलेला मुद्दा आहे की बरेच वेळेला असं होतं की प्रेमप्रकरण तुमचं सुरू झालं, सगळं झालं की काय करायचं की ही त्याची सवय, ती बदलून काढ, ती सवय बदलून काढ, ती सवय बदलून काढ, ती सवय बदलून टाक, ही सवय बदलून टाक. असं करून त्याच्या 5-6 सवयी बदलून टाकायच्या. त्याचे पोशाख, त्याची पद्धत बदलून टाकायची, त्याच्या केसांची पद्धत बदलून टाकायची, सगळं बदलून टाकायचं. आणि एकदा तो आपल्या मनासारखा झाला आणि जरा काही वाद झालं की तू आता पूर्वीसारखा राहिला नाही. अरे तुम्हीच बदललात ना, कसं राहील तो पूर्वीसारखा. याच्यावर मला एक खूप छान कविता नुकतीच माझ्या हातात आली आहे. अशीच व्हॉट्सअपवरनं कोणीतरी पाठवली, मी वाचून दाखवते थांब तुला. नाव आहे कवितेचं, लग्न झालेल्या माणसाची खरी व्यथा. मी कसा होतो ते तिला पूर्ण माहिती होतं. मी कसा होतो ते तिला पूर्ण माहीत होतं. जसा होतो तसा तिला आवडत होतं. बरं चाललं होतं एकूणात. मग कधीतरी ती अचानकच म्हणाली, मला ना तुझं हे आवडत नाही. झालं, तिला आवडत नाही म्हणून मी हे करणं बंद केलं. मग काही दिवसांनी ती म्हणाली, तू ते करतोस ना त्याचा मला भारी राग येतो. मी ते करणंही बंद केलं. मग सगळं बरं चाललं आहे असं मला वाटत असताना अचानकच ती म्हणाली, मला तुझं अमुक तमुक अजिबात मान्य नाही. झालं, मी अमुक करणं बंद केलं. आणि मग पुन्हा काही दिवसांनी ती म्हणाली, आपलं आयुष्य किती छान आहे रे, फक्त तुझं तमुक सोडला तर. झालं, मी तमुकही सोडून दिलं. आणि आता खूप दिवसांनी मी माझं हे ते अमुक तमुक सगळं करणं बंद केल्यानंतर आता ती म्हणते, छे तू आता काही पूर्वीसारखा राहिलाच नाहीस. बघूया त्याला काय म्हणायचंय तुझ्या नवऱ्याला, रुचिरला, तुझ्याबद्दल बघूया. कानाला खडा लावावा असं गंभीरतेने आतापर्यंत काही केलंय असं मला वाटत नाही. गमतीचा भाग असा आहे की आम्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. तर लग्नाच्या आधी काही तिचे हे असे विशिष्ट काही गुण मला तेव्हा समजले नव्हते. तर लग्नानंतर मात्र एक दिवस तिने मला तिचा एक खास असा ठेवणीतला आवाज वापरून रुची डू यू लव्ह मी असा प्रश्न विचारला. तर मी त्यावेळेस अर्थातच म्हणजे काय प्रश्न झाला वगैरे असं म्हणून ते हो म्हणलो. आणि मी हो म्हटलं त्याबरोबर नवऱ्यांना जी एक अशी अप्रिय कामांची अशी एक यादी असते बायकांकडे, तर त्यातली 1-2 कामं पटापट तिने माझ्या गळ्यात टाकली. तर तेव्हापासून मी आता कानाला खडा लावलाय हा की तिचा हा ठेवणीतला आवाज आला रे आला, रुची डू यू लव्ह मी, की मी लगेच माझ्यातला वकील जागा होतो आणि मी त्या प्रश्नाला प्रश्नानेच उत्तर द्यायला सुरुवात करतो की का असं का विचारतेस मला, म्हणजे तुला खात्री नाही आहे का वगैरे असं मी विचारून हो असं काही म्हणत नाही. आणि त्यामुळे ती कामांची यादी अपूर्णच ठेवण्यामध्ये मी आतापर्यंत यश मिळवलंय. मृणालता दिग्दर्शनात उतरली आहे हे माझ्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद अशी ती गोष्ट आहे. ज्या कलाकृतींना प्रेक्षकही तितकीच दाद देत आहेत. त्यामुळे तिचा सर्वात आवडणारा गुण जर मला कुठला वाटला असेल तर तो म्हणजे तिचं वर्कहॉलिक असणे. आणि तिचा कुठला न आवडणारा जो गुण असेल तर तोही ती वर्कहॉलिक असणे हाच आहे. त्याचं कारण असं आहे की कुठलेही आता नवीन प्रोजेक्ट त्यांचं डोक्यात तिने घेतलं
आता आमचा मुलगाही त्यामध्ये जॉईन झाला त्या प्रोसेसमध्ये, की तेव्हा बाकी घरादाराची अवस्था अत्यंत बिकट होते आणि मग ते काम संपेपर्यंत त्यांना कसलंही भान नसतं आणि त्यामुळे वर्कहॉलिक असणं हा अवगुण कसा होतो की ती त्यावेळेस तिच्या संपूर्ण तब्येतीकडे, जेवणा खाण्याच्या वेळांकडे पूर्ण दुर्लक्ष करते आणि ते मला अजिबात आवडत नाही. हा, तू प्रेमाने काय म्हणायचीस त्याला? प्रेमाने काही नाही, मी त्याला रुची डू यू लव्ह मी असं म्हणते. कारण वकिलाकडनं कोणत्या गोष्टीची कबुली घेणं हे एक महादिव्य असतं. वकिलांना नाही खूप भयंकर सवय असते, ती म्हणजे सतत पुढची तारीख. म्हणजे कोर्टात जशा तारखा पडतात ना तशा आमच्या घरात तारखा पडतात. कशाच्याही. म्हणजे आपण अमुक एक गोष्ट जायची आणि ही आणायची, हो हो आत्ता नाही पुढच्या आठवड्यात. अच्छा ठीक आहे, मग पुढच्या आठवड्यात परत आठवण केली की अगं नाही आत्ता शक्यच नाही, त्याच्या पुढच्या आठवड्यात. म्हणजे मला या सगळ्या प्रोसेसचा ना पुढच्या तारखेचा इतका कंटाळा आलेला आहे. आणि मग अपील तरी कसं करायचं नाही का? ते माणसाकडनं काम करवून जर घ्यायचं असेल तर काहीतरी अपील केलं पाहिजे. ते कोर्टातलं अपील नाही चालत, इथे कोणी जजच नाही आहे, इथे जज पण तोच आणि वकील पण तोच. त्यामुळे मग असं काहीतरी म्हणायला लागतं की रुचिर डू यू लव्ह मी. रुचिर म्हणाला की आता थोडासा थक्कही होता तो थोडासा, की आता मुलगाही त्याचा व्यवसायातच आमच्या इकडे झालाय, जॉईन झालाय, तर त्याला बघूया तुझ्याबद्दल काय म्हणायचंय. त्याचंही काहीतरी कानाला खडे असणारच. आता कानाला खडा ही खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. तर म्हणजे कानाला खडाच लावला मी, अशा मी माझ्या आठवणी आठवायचा प्रयत्न करतो. तर मला एकच सारखं आठवत आहे की मे बी दिस इज नॉट व्हॉट यू आर लुकिंग फॉर. आणि एक फायद्याचं मला ठरतंय की मी या व्हिडिओ थ्रू बोलतो. म्हणजे आता मी बोलल्यावरती लगेच मला फटके पडू शकत नाही, पण याचा एक उलटा सुद्धा दुष्परिणाम आहे की आता तुझ्याकडे याचे एक रिटर्न रेकॉर्ड असेल, व्हिडिओ रेकॉर्ड असेल की हे मी बोललो होतो. तुला आय डोंट नो हाव, पण मागच्या 20-25 वर्षात हे माझ्याबद्दल कसं काय अजून नीट कळलं नाही आहे की विराजसला सकाळी उठवल्यानंतर पुढची 10 मिनिटं त्याचं डोकं ताळ्यावर नसतं. त्यामुळे त्याला अशा महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाचे डिसिजन्स घ्यायला लावू नयेत. आणि तू मात्र मी उठल्या क्षणी बरं तू आज काय करणार आहेस, कुठे असणार आहेस, मला माझा दिवस प्लॅन करायचा आहे, अमुक काय करणार आहे, तुझं काय ठरलं होतं, हे केलं का ते केलं का. आणि साधारण ते 10 मिनिटं मला आठवतही नाही मी काय उत्तरं देतो आणि त्यामुळे बरेच आपले राडे होतात. तर त्यामुळे आता तूच कानाला खडा लाव की विराजसला उठवल्या 10 मिनिटं तो सगळं बोलतो, ते कधीच सिरियसली घ्यायचं नसतं. मला वाटतं केवळ विराजसच नाही तर इथे उपस्थित असलेल्या सगळ्याच मुलांची आईबद्दल हीच तक्रार असणार आहे. आणि केवळ महाराष्ट्रातल्या नाही, भारतातल्या नाही, तर जगातल्या सगळ्या मुलांची सध्या आपल्या आयांबद्दल हीच तक्रार असणार आहे. कारण ही मुलं अरे रात्री झोपतच नाहीत, 2, 3, 4 वाजवे. खरं बोलते, सगळे हो म्हणतात. कमालच आहे. हे का जागतात हेच कळत नाही. आणि मग सकाळी जेव्हा दिवस सुरू होतो, नॉर्मल दिवस नॉर्मल लोकांचा, तेव्हा हे झोपलेलेच असतात. बरं, मग तुम्ही त्यांना उठवलं आणि काही विचारायचा प्रयत्न केला की काय होतं ते उत्तर आपल्याला मिळालं. त्यानंतर ते आवरायला जातात आणि त्यानंतर ते बाहेर जातात. म्हणजे प्रॅक्टिकली ते घरात नसतातच. आता नशिबाने विराजस काम माझ्याबरोबर करतो, त्यामुळे मला त्याचा सहवास म्हणून हां थोडं बॉसिंग करायला मिळतं. पण नॉर्मली आयांना मुलं दिसतच नाहीत आणि बोलायचा तर संबंधच येत नाहीत. असं सध्या झालेलं आहे जगामध्ये. ऐतिहासिक भूमिका करताना काही कानाला खडे लावायला लागले का? माझ्या घरात एक एवढा मोठा लेखक होऊन गेला आहे ज्यांनी अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आणि बाबासाहेब पुरंदरे हे माझे दुसरे आजोबा आहेत. त्यामुळे मला कानाला खडा लावूनच याचा अभ्यास करावा लागतो कोणतीही ऐतिहासिक भूमिका करताना. कारण आता एक कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची असं एक पद्धत पडलेली आहे. सारखीच सगळ्यातून कॉन्ट्रोवर्सीज निर्माण करायची. म्हणजे मला खूप दुःख होतं जेव्हा लोक म्हणतात की ऐतिहासिक सिनेमा बनवायची भीती वाटते. आता सुदैवाने मला गंमत वाटते सांगायला की रमा माधव हा जवळजवळ 30 वर्षांनी आलेला पहिला ऐतिहासिक सिनेमा मराठीतला होता. पण ऐतिहासिक सिनेमातून कुठे काय काढता येईल बारीक आणि त्याच्यावरनं काहीतरी वादंग होतील आणि काहीतरी गोंधळ घालता येईल अशी साधारण परिस्थिती आहे. त्यामुळे ऐतिहासिक सिनेमा बनवताना कानाला खडा लावूनच बनवला पाहिजे, खूप अभ्यास केला पाहिजे आणि तरीही लोक त्याच्यावर काहीतरी बोलणारच आहेत याची पण तयारी ठेवली पाहिजे.
पण मी हा कानाला खडा कधीच लावणार नाही की इतिहासाबद्दल काहीतरी लिहिणं वाचणं तर सतत चालूच असतं, पण ऐतिहासिक चित्रपट मला आणखी खूप ऐतिहासिक चित्रपट निर्माण करायचे आहेत, कारण या निमित्तानेच मी लोकांच्या मनात थोडा तरी इतिहास आणि इतिहासाबद्दलचं प्रेम जागं ठेवू शकेन असं मला वाटतं. ऐतिहासिक मालिका केली तूच तू, त्यातला एक सहकलाकार बघूया काय म्हणतोय ते. कानाला खडा कार्यक्रमात तुझ्याविषयी बोलायचं आहे, म्हणजे तुझ्याविषयी बोलताना खरं तर काय बोलू किती बोलू असं होऊन जातं, कारण राजा शिवछत्रपती मालिकेदरम्यान आपली पहिल्यांदा ऑनस्क्रीन तसं पाहिलं तर भेट झाली, ओळख झाली, आणि तोपर्यंत तू सोनपरी होतीस आणि त्यानंतर तू थेट झालीस ती राष्ट्रमाता जिजाऊसाहेब. मृणालताईच्या बाबतीत कानाला खडा म्हणजे इव्हनिंग ब्रेकफास्टनंतर किंवा लंचनंतर मृणालताईशी जर बोलायचं असेल तर आधी चालायची तयारी ठेवावी लागते, कारण ती सांगते माझी चालायची वेळ आहे आणि जर तुला बोलायचं असेल तर माझ्याशी चालता चालता तुला बोलावं लागेल. दुसरा कानाला खडा तुझ्या बाबतीतला तो म्हणजे मृणालताईपासून खरोखर काहीच लपवून ठेवता येत नाही. जर तुम्ही एखादी गोष्ट लपवून तिच्याशी बोलायला लागलात तर फक्त एक येतं एवढा आला की लगेच समजून जायचं की मृणालताईने बिटवीन द लाईन ओळखलेली आहे आणि तिला या विषयातली खरोखर पूर्ण माहिती आहे. माईक लावलेला असताना गॉसिप कसं करायचं हे सुद्धा तिने शिकवलं. मृणालताईला फक्त हा एकच प्रश्न आहे की नक्की बऱ्याच वेळा सेटवर बाहेरून बघणाऱ्या माणसाला तू काहीतरी बोलताना फक्त एवढं असं करताना दिसतेस, त्याचं नक्की सिक्रेट काय आहे? ते हे काय म्हणाला ते काय ते काय की आम्ही त्या मालिकेमध्ये अशा एका मायलेकराची भूमिका करत होतो की जी केवळ महाराष्ट्रात नाही आपल्या देशात किंवा देशाबाहेरसुद्धा जो मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाला निरतिशय अभिमान वाटेल असा तो माणूस आणि अशी ती आई आहे जिजाऊ आईसाहेब आणि शिवाजी महाराज. पण ही भूमिका करत असताना त्या दोघांच्या नात्यातले अनेक पदर आम्हाला उलगडवून दाखवता आले आणि एक गमतीशीर शब्द आम्ही एकमेकांबद्दल नेहमी वापरतो की त्या माईलेकरांचं जसं गॅटमॅट होतं तसं अमोलचं आणि माझंही या मालिकेमध्ये खूप गॅटमॅट होतं. अनेक कलाकार होते या मालिकेमध्ये आणि कधीतरी कोणाबद्दल तरी काहीतरी गॉसिप चालू असायचं तर तो बोलायचा असा धाडकन, तर मी म्हणायची की अमोल बोल नकोस रे, माईकवाला माईक चालू ठेवतो कायम आणि माईक इथे लावलेला असतो नेहमी. तर एक छोटीशी त्याची ट्रिक आहे की इथे असं धडधड केलं की तो कंटाळून कानाचा हेडफोन काढून ठेवतो आणि मग त्याला ऐकू येत नाही आपण काय गॉसिप करतोय. तो ही साधी ट्रिक आहे. तू आयुष्यभर वेळ पाळत झालीस अशी तुझी एक आत्ताच्या काळाच्या हिशोबात म्हणायची तर एक अशी बदकीर्ती आहे की तू कायम वेळेवर आलीस. हो, वेळेवर यायचं हे तुझं पहिल्यापासून आहे का कोणामुळे तू कानाला खडा लावलायस, कोणी धडे दिलेत वेळेवर येण्याबद्दल? मी बिग बींमुळे अशी झाले असं मला वाटतं. अमिताभ बच्चन हेही फार वेळेवर येण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि एका कार्यक्रमाला मी अँकर करत होते त्यांचा एक कार्यक्रम आणि मी कुठून तरी शूटिंग करून वगैरे 6 वाजता कार्यक्रम होता आणि मी ट्रॅफिकमध्ये आणि संपवाना लास्ट शॉट घ्या ना पटकन माझा, आम्हाला जायचं असं करून साधारण 5:45 मी तिथे पोहोचले आणि मी पोहोचले तर माझं स्वागत करायला ते तिथे उभे होते. म्हणजे माझं स्वागत करण्यासाठी नव्हते पण येतील त्याचे सगळ्यांचं स्वागत करायला ते तिथे उभे होते. आई आहे बैठे क्या लेंगी आप. तर मला एवढं कॉन्शियस झाले मी आणि नर्वस झाले. म्हटलं की नाही मी या कार्यक्रमाची निवेदिका आहे आणि खरं तर हे आमचं काम आहे की तुम्हाला कम्फर्ट करणं, तुम्हाला बसवणं, तुम्हाला विचारणं चहा कॉफी. ते म्हणाले मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी संयोजकांना असं विचारतो की मी किती वाजता येणं अपेक्षित आहे, तुमचा कार्यक्रम 6ला आहे ना, मग मी 5:15ला येऊ का? मग ते म्हणतात नाही तुम्ही 6ला आलात तरी चालेल. मग मी त्यांना म्हणतो नको मी असं करतो, मी 5:30ला येतो म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नको व्हायला माझ्यापासून. आणि ते स्वतः 5 वाजल्यापासून तिथे बाहेर स्वतःच्या गाडीत बसतात. 5:30 वाजता त्यांनी एंटर केलं होतं, त्या हॉलमध्ये आले होते आणि मग मी काय करायचं आहे, मी काय बोलायचं आहे आणि एक्झॅक्टली माझ्याकडनं काय अपेक्षा आहे आणि मग मी कधी कोण मला प्रश्न विचारणार आहे, मी कोणाबरोबर बोलणार आहे किंवा मला एक्झॅक्टली त्या मंचावर किती वेळ बसायचं आहे आणि मी किती वाजता गेलो तर चालेल, हे सगळं ते विचारतात आणि अत्यंत नम्रतेने विचारतात. आणि त्या दिवशी मला एवढी लाज वाटली की ते आधी येऊन बसले होते
आणि मला काहीच माहिती नव्हतं एक्झॅक्टली मी तुला काय उशीर करायचं. झाला नव्हताच. नाही, उशीर नव्हता झाला, पण त्याही आधी आलं पाहिजे. आणि आपली तयारी, आपण स्टेजवर कुठे उभे राहणार आहोत, आपण काय बोलणार आहोत, आपल्या हातात स्क्रिप्ट पूर्ण आहे का नाही, हे सगळं आधी तपासून बघण्यासाठी आधी गेलंच पाहिजे. हे मला त्यांच्यामुळे त्या दिवशी लक्षात आलं. आणि मी कानाला खडा लावला की मी ऑन द स्पॉट नाही, मीही त्यांच्यासारखीच अर्धा तास आधी कमीत कमी तिथे पोचेन, त्याआधी माझ्या हातात स्क्रिप्ट राहील याची मी खबरदारी घेईन. पण काय नशीब, ऑन द स्पॉट सगळं ठीक आहे, पण कानाला खडा पण कोणामुळे लावायला लागला? हो, बरं, दिग्दर्शन करताना तू पडद्यावरती जशी मृणाल कुलकर्णी असतेस तशीच असतेस का अत्यंत वेगळा कडक असा अवतार असतो तुझा? नाही, सावधपणे उत्तर दे, कारण त्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून आमच्याकडे काही एक पुरावे आहेत म्हणून. अरे बापरे. मला आरडाओरडा करायलाच आवडत नाही. आणि मी नेहमीच म्हणते की अत्यंत शांतपणे समोरच्या माणसाला आपल्याला करेक्ट काय हवं आहे ते सांगता येतं. आपल्याला ते सांगायची पद्धत फक्त आपल्याला माहिती पाहिजे. ती पद्धत मला असं वाटतं मला जमली आहे. आरडाओरडा मी नक्की करत नाही असं कोणी म्हटलं. बघूया किती खरं आहे ते. तुझा एक सहकलाकार पुष्कर जोग, तो काय म्हणतोय तुझ्याबद्दल? हाय मृणाल मॅम, तुम्ही माझ्या ती आणि ती फिल्ममधल्या डिरेक्टर ती आहात. माझं असं एक म्हणणं आहे की तुम्ही एक्स्ट्रा डिसिप्लिन्ड आहात, एक्स्ट्रा पोलाईट आहात, म्हणजे ओव्हर पोलाईट आहात. म्हणजे आपण शूट करताना कुठले ॲक्टर्स समजा सोनाली किंवा प्रार्थना किंवा सिद्ध्या चांदेकर जर लेट आले तर तुम्ही त्यांच्याशी कधीही त्यांच्यावर चिडला नाहीत आणि त्यांच्याशी नेहमीच पोलाईटली वागायचा. तर हे एक मला खटकतं की तुम्ही खूपच ओव्हर पोलाईट आहात आणि एक्स्ट्रा डिसिप्लिन्ड आहात. तर असं का? काय आहे, पुष्कर प्रोड्युसर आहे ना, म्हणून तो असं बोलतोय. त्याला चालत नव्हतं. पण मी मगाशी सांगितलं की आपल्या आर्टिस्टला आपण जपून ठेवायचं असतं, त्यांचा मूड आपण घालवायचा नसतो. आणि त्यामुळे नंतर त्यांना दुसऱ्या दिवशीसाठी समज त्या दिवशी रात्री द्यायची असते. त्याच्यामुळे आल्या त्यांच्यावर आरडाओरडा करणार, मग ते काहीतरी चिडून बसणार, मग त्यांचा मूड जाणार, मग ते चांगलं काम करणार नाहीत. ह्यानी प्रॉब्लेम कोणाला होणार आहे? मला होणार आहे. अजून एक, तू दिग्दर्शक आणि तो कलाकार असा आहे, तो कोण आहे ते बघूया. तो आहे का ती आहे बघूया. काय कानाला खडा त्यांच्या बाबतीत असू शकतो? ॲक्च्युली असं होणं काही नाही आहे. पण एक गोष्ट आहे जी मला त्यांना विचारायची आहे आणि याचं उत्तर माझ्या मते अख्ख्या महाराष्ट्राला हवं आहे की मृणालताई एव्हरग्रीन कशी असू शकते यार. इतकी वर्ष आम्ही त्यांना पाहतोय, अगदी सोनपरीपासून ते आत्तापर्यंत त्या तशाच दिसतात, तितक्याच सुंदर किंबहुना जास्त सुंदर. तर ही खूबसूरती का राज क्या है? सगळ्यांना त्याचं उत्तर पाहिजे. मला वाटतं की रहस्य वगैरे काही विशेष नसतं. खरं तर सगळ्यांना माहिती असतं की आपल्या तब्येतीला काय सूट होतं, काय सूट होत नाही, काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे. फक्त आपण ते पाळत नाही आणि थोडासा निश्चय कमी पडतो. माझा एकच स्ट्रॉंग पॉईंट आहे की माझं एकदा ठरलं की ठरलं, मग त्याच्यात कुणी काहीही केलं तरी बदल घडू शकत नाही. त्यामुळे आपण सगळेजण सगळ्या वर्तमानपत्रातनं, मासिकांमधनं, वेबवर, नेटवर सगळीकडे सगळी रहस्य वाचत असतो, ऐकत असतो, पाहत असतो. फक्त आपण ते करत नाही. आणि माझ्या तरी काही लोकांच्यात असला फरक तो एवढाच, तर मी ते करते. बरं, आता दिग्दर्शनामध्ये तू 2-3 चित्रपट झाले तुझे दिग्दर्शन. दिग्दर्शन का करायला लागलीस? काळाची गरज म्हणून का, तू करत असलेल्या भूमिकांचा आता जोश उरला नाही म्हणून का, तुला लोक भूमिका कमी विचारायला लागले म्हणून? याचं कारण असं की किती वर्ष दुसऱ्या कोणाची तरी कथा, दुसरा कोणीतरी दिग्दर्शक, मग तुम्ही फक्त त्यातलं एक पात्र असणार की तुमच्या हातातच काही नसणार. मला दिग्दर्शिका झाल्यापासून अभिनय करणाऱ्या लोकांबद्दल अशी खूप सहानुभूती वाटते, अनुकंपा वगैरे. आणि तेव्हा आपण असं वागत असतो ना की हां माझं काम झालं आहे, तर झालं का पॅकअप, झाला पॅकअप, जाऊ जाऊ. आणि तो दिग्दर्शक बिचारा सगळं ते ओझं डोक्यावर ठेवून इतका पेशन्सनी, इतका सहनशीलतेने तुमच्याशी वागत असतो. कारण एक विजन असते, एक विषय मांडायचा असतो, तो त्याला असतो आणि तुम्ही त्यातलं फक्त एक छोटंसं पात्र असतं. अभिनय ही 5% जबाबदारी असेल तर दिग्दर्शन ही 200% जबाबदारी आहे. आणि त्याच्यात अनेक कामं येतात जी आपल्याला हसतमुखाने करायला लागतात, अनेक प्रेशर्स असतात, त्या प्रेशर खाली आपल्याला काम करायला लागतं. आणि जवळजवळ एका मुलाला जन्म देण्या इतकं ते अवघड असतं. आणि जन्म दिलेल्या मुलाला कोणी काही नावं ठेवू शकतात की अरे याचं नाकच वाकडं आहे, अरे याला एक कानच नाही आहे. सिनेमाला कोणीही नावं ठेवू शकतं,
म्हणजे तुम्ही कितीही जीव ओतून वर्षभर मेहनत करा, एक तिकीट काढणारा माणूस तुम्हाला म्हणू शकतो बंडल आहे पिक्चर. अरे बापरे, ही केवढी मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे ही जबाबदारी अंगावर घ्यावी का नाही अशी अनेकदा मनामध्ये विचार येऊन गेला. पण तरीही असं वाटलं की मला जे म्हणायचं आहे ते म्हणण्यासाठी अतिशय योग्य माध्यम चित्रपट बनवणे हेच आहे. आणि केवळ अभिनेत्री म्हणून जे मला अपूर्णपण वाटत होतं माझ्यामध्ये, ते मला कुठेतरी पूर्णता आली माझ्या व्यक्तिमत्वाला असं मला वाटलं. लहानपणी तू काम करायला सुरुवात केलंस स्वामी, त्यानंतर मग पुढे एकदम लोकांच्या लक्षात आलं की मृणाल कुलकर्णी म्हणजे मालिका, मराठी मालिका. मग इतकं कमी काम करायचं हे पहिल्यापासून तुझं ठरलं होतं का काय? म्हणजे नाही, मी स्वामी मालिकेनंतर तेव्हा मी खरंच खूप लहान होते. माझी 10वी-12वी होती तेव्हा ती मालिका झाली. पण त्याच्यानंतर मी माझी पहिली हिंदी मालिका केली, ती इरफान खान आणि फारुख शेख यांच्याबरोबर. त्याचं नाव श्रीकांत. आणि मग जवळजवळ 8 वर्ष मी फक्त हिंदी मालिका केल्या. आणि त्यानंतर माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी एक भूमिका माझ्याकडे चालून आली आणि त्या शोचं नाव आहे अवंतिका. अवंतिकानी एक इतिहास घडवला असं म्हणतात आणि अवंतिकानी माझ्याही आयुष्यामध्ये इतिहास घडवला. जवळजवळ 3.5-4 वर्ष ही मालिका लोकांनी, अगदी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. तेव्हापासून मी कानाला खडा लावला की आपली मराठी आहे आणि आपली मराठी माणसं आपल्यावर एवढं प्रेम करतात, तर आपण अधूनमधून सतत त्यांच्या भेटीला यायचं. पण हिंदी मालिका त्यांच्या चित्रीकरणाची पद्धत, मराठी मालिका त्यांच्या चित्रीकरणाची पद्धत वेगळी असते, खूप वेगळी असते. त्यावेळेला तुला काही कानाला खडा लावा असं वाटलं की कशाला हे आले परत, नको, ते होतं ते बरं होतं? नाही, मराठी कलाकारांकडून मिळणारं प्रेम, मराठी मालिकांचे विषय आणि ज्या जिव्हाळ्यांनी सगळं शूट होतं मराठीत, तसं अर्थातच हिंदीत होत नाही. पण हिंदीतलं प्रोफेशनलिझम मराठीमध्ये आला तर बरं होईल असं मला. म्हणजे काय नेमकं काय? मी जेव्हा हिंदीत काम सुरू केलं तेव्हा खूप आग्रहाने मला हिंदीतल्या एका प्रोड्युसर डिरेक्टरनी एका मालिकेसाठी बोलवलं आणि त्या माणसामुळे खरं तर आज मी तुमच्यासमोर आहे असं मला वाटतं. त्या माणसाचं नाव आहे संजय खान. त्यांनी टिपू सुलतान नावाची एक खूप प्रचंड गाजलेली ऐतिहासिक मालिका केली होती आणि खूपच अप्रतिम चित्रीकरण त्याचं आणि इतकं भव्य दिव्य की ती मालिका लोकांना भयंकर आवडलेली होती. आणि त्यानंतर त्यांना मराठ्यांवर एक मालिका करायची होती आणि त्या मालिकेचं नाव होतं ग्रेट मराठा. मला त्यांच्याकडनं फोन आला आणि म्हणाले की ताबडतोब भेटायला या, असं सरांचा निरोप आहे. आणि जेव्हा मी भेटायला गेले त्यांना, तेव्हा मी ना खरंच अवाक झाले ते सगळं बघून. तिथे त्यांनी जवळजवळ 10 ते 12 त्यांच्याकडे संशोधक होते जे इतिहासावर संशोधन करत होते की काय दाखवलं पाहिजे, कसं दाखवलं पाहिजे, आपण काय वापरू शकतो. महादजी शिंद्यांवर आणि अहिल्याबाई होळकरांवर ती मालिका होती. या दोघांच्या इतिहासाबद्दलचे छोटे छोटे तपशील, सेट्सचे नमुने, छोटे मिनिएचर सेट्स बनवलेले होते. ते कपड्यांचा एक वेगळा पट होता. इतकी भव्य तयारी चालू होती की मला ते बघून फार खंत वाटली. असं वाटलं की मग मराठीमध्ये असं का नाही होऊ शकत. म्हणजे आमची स्वामी आज मला आठवते, मी इतकी वर्ष झाली, मी खूप लहान होते, पहिलं काम होतं, तरीही मला हे खटकलं होतं. फक्त पुण्याच्या विश्रामबाग वाड्यामध्ये 2 हॉल होते आमच्याकडे आणि तेवढ्यातल्या तेवढ्यात आम्ही सगळं स्वामी शूट केलं होतं. आम्हाला एकही वॉर सिक्वेन्स शूट करायला आर्थिक पाठबळच नव्हतं. हे तर सर्वश्रुत आहे की माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाई या सती गेल्या, पण या मालिकेमध्ये आम्ही सतीचा प्रसंग दाखवू का ह्याची शंका येऊन लोकांनी ती मालिका अर्ध्यात बंद पाडली होती. पण हे तू म्हणालीस ना की ते भव्य दिव्यता असते वगैरे, ती आणणं शक्य नाही असं वाटतं तुला? परवडत नाही ही त्यांची आरडाओरडा असते का खरंच परवडत नाही का ते गृहीत धरतात? म्हणजे काय वाटतं तुला त्यातनं? मला नाही वाटत असं परवडत नाही. मला वाटतं की हे इट्स ऑल अबाउट मॅनेजमेंट. आणि मी स्वतः जेव्हा ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित केला तेव्हा मी खरोखरच आय वॉज सो कीन. तेव्हा माझे प्रोड्युसरही नॉन मराठी होते आणि त्यांनी असं सांगितलं, इतने में कर लो. मी म्हटलं क्यों कर लो इतने में, आय वॉन्ट टू गिव्ह माय बेस्ट शॉट, तर मग मी कॉम्प्रोमाइज कशासाठी करू. आणि मी त्यांना सांगितलं की या गोष्टी मला मिळणार असतील तरच मी पुढे जाईन, नाही तर मी जाणार नाही. हे सगळं करताना आर्थिक गणितं लक्षात ठेवली पाहिजेत वगैरे, सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा जे ग्रँजर आहे, जे आपलं मराठी ग्रँजर आहे, जे आपल्या माणसांनी केलेले पराक्रम आहेत, कर्तृत्व आहे, का नाही दाखवायचं.
आणि त्याच्यात कशाला कचरायचं. म्हणजे असे हेच प्रोड्युसर जेव्हा हिंदी सिनेमा करतात तेव्हा ते कधीच एवढ्या पैशात करा तेवढ्या पैशात करा असं म्हणत नाही. कोणत्याही हिरोला हेच म्हणजे हे एवढंच बजेट आहे इतने मी लेके आओ असं म्हणत नाही. मराठी माणसांनाच का म्हणतात. त्यामुळे हा कुठेतरी आपण सगळ्यांनी स्टँड घेतला पाहिजे की मराठी आहे म्हणजे काय, मराठी म्हणजे वाघ आहेत, मराठी म्हणजे काहीच कम अस्सल नाही आहे, मराठी हे दुप्पट अस्सल आहे. ते आम्हाला फक्त तुमच्यापुढे स्ट्रॉंगली मांडायचं आहे आणि थोडासा सपोर्ट मिळू दे. आपण काय करू शकतो आपण बघूया. काही गोष्टी लोकांनी कधी पाहिल्याच नाहीत मृणाल कुलकर्णीला करताना. बरेच लोकांचं एक अस्तर असतं प्रमुख त्यांच्या अभिनयातलं, ते म्हणजे नृत्य. तुला नृत्य करताना कधी कोणी पाहिलं नाही. यामुळे कधी कामाना की नाही यामुळे काही मर्यादा पडल्या का असं तुला वाटतं या गोष्टींमुळे. हे माझं खूप वैयक्तिक मत आहे, अत्यंत वैयक्तिक मत आहे. ह्याचा कुणाशी काहीही संबंध नाही. पण मला पडद्यावर नृत्य करून प्रेक्षकांचा अनुनय करणं पसंत नाही. मला नाही ते आवडत स्वतःला. म्हणजे मला लोकांनी नृत्य ही एक फार वेगळी कला आहे. जेव्हा ती कला म्हणून पेश केली जाते ही वेगळी गोष्ट आहे. पण चित्रपटांमध्ये जे नृत्य केलं जातं ते मला स्वतःला करायला नाही आवडत. आणि हे खरंच खूप पर्सनल आहे. मला खूप रिस्पेक्ट आहे. अप्रतिम नृत्यांगना आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, मराठीत आहेत, हिंदीत आहेत. पण तरीसुद्धा मला स्वतःला ते पहिल्यापासून कधीच नाही आवडलं आणि मी ते नाही आवडलेली गोष्ट का करायची. पण आता समजा आपण गाईड नावाचा चित्रपट आहे, त्याच्यामध्ये समजा उद्या तो कोणी मराठीत करायचं ठरवलं आणि त्यात नर्तिकेची भूमिका आहे, मग तू काय करणार. अनुनय करणार नाही का करणार. नाही, ऑफकोर्स करणार. कारण ती नर्तिकेची भूमिका आहे. ती स्वतः एक नर्तिका आहे. तिच्या आयुष्यावरची ती कहाणी आहे किंवा चित्रपट आहे. पण तुम्ही नर्तिका नसता, तुम्ही कधी कधी सॉफ्टवेअर इंजिनियर असता एखाद्या सिनेमामध्ये. आणि आता गाण्याची सिच्युएशन आली, गाणं वाजणार म्हटल्यावर तुम्ही अचानक उठून नाच करायला लागता. हे मला कुठेतरी खूप ऑड वाटतं. पण तसं सॉफ्टवेअर इंजिनियर असणारा गातो की नाही कधी गात असेल. तो सिनेमात दाखवताना थोडं आपण जास्तच दाखवतो नाही का. म्हणजे घर सोडून चालली म्हटल्यानंतर 1.5 मिनिट ती बाई घर सोडून जात असते. प्रत्यक्षात घर सोडायला 10 सेकंद लागतात. मरणारी बाई 15 मिनिटं मरत असते. सगळ्या जगाला वेगवेगळ्या भाषेमध्ये संदेश देत असते. असं वाटत असते की हा महात्माच कुणी एखाद्या जगातला चाललाय की काय कुडी सोडून वगैरे. त्यामुळे ते थोडं जास्तही करायलाच लागतं की. म्हणजे करेक्ट आहे. त्यामुळे ते ज्याला आवडतं त्यांनी ते अगदी करावं, माझं काही म्हणणं नाही. पण मला स्वतःला हे खूप ऑड वाटतं. मी एक दिग्दर्शिका म्हणून सुद्धा जेव्हा काम करते तेव्हा मला असं वाटतं की कथा पुढे नेण्यासाठी गाणं असेल तर मला खूप मनापासून आवडतं. पण जर नृत्यांगनेची कहाणी नसेल तर कोणताही सामान्य माणूस नृत्य करतो तेव्हा मला स्वतःला खूप गंमत वाटते आणि मला खूप हसू येतं आणि मला ते नाही करता येत. आता मला सांग, दिग्दर्शन तू करशील तेव्हाही तुझा गती होती भूमिका स्वीकारण्यातली, कधीतरी एकदा कधीतरी शांतपणे स्वीकारायची, फार काम करायचं नाही, मोजकंच करायचं. तू दिग्दर्शनात तसंच ठेवणार. नाही संजय, काय झालं माहिती आहे, मी मराठीमध्ये केवळ 4 भूमिका केल्यात. पहिली स्वामी, दुसरी अवंतिका, तिसरी गुंतता हृदय आणि चौथी राजा शिवछत्रपती. म्हणजे 25 वर्षाच्या कारकिर्दीत फक्त 4 मराठी शोज. पण मी 22 हिंदी शोज केलेत आणि मला वाटतं इट्स अ ह्यूज व्हॉल्यूम. त्यामुळे मी काम पुष्कळ केलं आहे. पण 2 भाषात केल्यामुळे कदाचित मराठी प्रेक्षकांना असं वाटतं की ही कमी दिसते. पण 7-8 वर्षापूर्वी मी मालिकांमध्ये काम करणं थांबवलं कारण मला चित्रपट माध्यम जास्त खुणावत होतं. आणि चित्रपटात अभिनेत्री म्हणून मी काम करतेच आहे. गेल्या वर्षी माझे 2 चित्रपट आले, ये रे रे पैसा आणि फर्जंद. आणि हा चित्रपट ती अँड ती मी शूट केला. यावर्षी ये रे रे पैसा 2 आणि आणखी एक ऐतिहासिक चित्रपट माझा येतो आहे. आणि सुमित्रा भावेंचा एक चित्रपट मी केला आहे अभिनेत्री म्हणून, त्याचं नाव आहे वेलकम होम. त्यामुळे दोन्ही कारकीर्द माझी दोन्ही रुळांवरनं गाड्या चालू आहेत. त्याच्यामुळे 2-3 चित्रपट अभिनेत्री म्हणून आणि 1 चित्रपट दिग्दर्शक म्हणून एवढं खूप काम आहे. याच्याहून जास्ती काम मला नाही. पण बरेच लोकांना ते कमी वाटतं. अरे बापरे. त्यांना वाटतं की खूप अजून केलं पाहिजे. त्याला तू तयार नाहीस. ते का तयार नाहीस, म्हणजे त्याच्यासाठी तुला काय प्रेरणा आहे. मला एक छोटीशी कविता आत्ता इथे आठवते.
ती कविता माझ्या मनाला खूप भावली. असं वाटलं की हे कुठेतरी आपल्याला असंच म्हणायचं आहे. कोणाची कविता आहे? कवी अनिलांची कविता आहे. जुनी कविता आहे खूप. छोटीशी कविता आहे पण छान आहे. ते म्हणतात, मी थोड्याच कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले. मी थोड्याच कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले. इतक्या लिहिल्या गेल्या हातून हेच काय थोडे झाले. खूप लिहिल्या असत्या तर असते काय खूप झाले. खूप लिहिल्या असत्या तर असते काय खूप झाले. म्हटले असते कुठे कुणी केव्हा पुढे काय खूप झाले. 4-2 आवडत राहतील. 4-2 आवडत राहतील त्यात काय कमी झाले. बाकीच्या शोधत राहाल त्यात काय कमी झाले. होऊन गेले थोर कवी. होऊन गेले थोर कवी त्यांचे काय पुढे झाले. तेच माझे आज आहे असते जे काय पुढे झाले. पण कधी सहज दाद दिलीत. कधी सहज दाद दिलीत एवढे मात्र बरे झाले. कधी सहज दाद दिलीत एवढे मात्र बरे झाले. तुमचे आमचे नाते निदान तेवढ्या पुरते खरे झाले. क्या बात. बरं, या कार्यक्रमाचा आपला शेवटला भाग असतो की आपल्या कामामध्ये इतके व्यस्त असतो की काही वेळेला नकळत माणसं दुखावली जातात. काही वेळेला कळत असतं की एक पाऊल उचललं पुढे तर सगळं नीट होईल, पण काहीतरी आड येतं. तू कशासाठी कानाला खडा लावला असेल तर, किंवा लोकांना सांगायचं असेल की या कामासाठी तुम्ही कानाला खडा लावा तर. मी महाराष्ट्रातल्या किंवा जगातल्या तमाम मराठी प्रेक्षकांसाठी हे सांगू इच्छिते की कानाला खडा लावा. आपल्या मुलाशी मराठीतच बोला. त्याच्याबरोबर एकतरी पुस्तक वाचा, तेही मराठी. आपण नुसते दिन साजरे करतो, मराठी दिन, मराठी भाषा टिकली पाहिजे असं म्हणतो, पण आपण वाचतो का याच्याकडे लक्ष द्या. तुमचंच अनुकरण तुमची मुलं करणार आहेत. तुम्ही जर वाचलं तर मुलं वाचणार आहेत. त्याच्यामुळे हा कानाला खडा लावा. आपल्या घरातली मराठी आपणच टिकवली पाहिजे. क्या बात. तू इथे आलीस त्याबद्दल मनापासून आभार. आणि झी मराठीतर्फे एक प्रेमाची भेट आठवण म्हणून. आपण नेहमी असं म्हणतो की आयुष्यात काय होणार आहे ते आपल्या हातात नसतं. नाही, ते बरोबर आहेच. पण आयुष्याला शिस्त लावणं, आपल्या विचारांनी आणि पद्धतीने ते जगणं हे मात्र नक्की आपल्या हातात आहे. तसंच शिस्तीत आयुष्य जगणाऱ्या, स्वतःच्या आवडीनुसारच कामाची निवड करणाऱ्या आणि कामातल्या दर्जा इतकंच स्वतःला जपणाऱ्या, स्वतःचं सौंदर्य जपणाऱ्या मृणाल कुलकर्णींना आपण शुभेच्छा देऊया. दिग्दर्शनाची त्यांची दुसरी इनिंग पहिल्या इनिंग इतकीच गाजो, हीच भावना, हीच इच्छा, ह्याच शुभेच्छा. आणि आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पाले बेक्सस्मिथ मारे सहप्रस्तुत कानाला खडा, को फॉरवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज No. 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.